Welcome back friends in our YouTube channel Moral English Guru. In this video we are going to learn brainstorming activity part 1 from the lesson Voyaging Towards Excellence written by Achyut Godbole. And if you are new here and haven't subscribed this channel yet, please subscribe the channel to get notifications of all upcoming videos. Like, comment and share this video to your friends. So let's begin brainstorming activity from the lesson Voyaging Towards Excellence written by Achyut Godbole. क्वेश्चन नंबर A1 मधलं पहिलं, अपब्रिंगिंग प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन शेपिंग वन्स लाईफ. एखाद्याच्या जीवनाला आकार देण्यासाठी, शेपिंग करण्यासाठी जर कोणी महत्त्वपूर्ण भूमिका निभावत असेल तर ते असते अपब्रिंगिंग, म्हणजे आपलं संगोपन, आपल्यावर लहान वयामध्ये केल्या जाणारे संस्कार. तर आता आपल्याला आपल्या शिक्षकांनी आपल्या वर्गामध्ये असं समजा की 2 ग्रुप केलेले आहे. एक ग्रुप इन फेवर ऑफ द टॉपिक म्हणजे टॉपिकच्या समर्थनार्थ बोलणार आहे आणि दुसरा ग्रुप अगेन्स्ट द टॉपिक म्हणजे टॉपिकच्या विरोधात बोलणार आहे. आणि मुद्दे दिलेले आहे. प्रोव्हाइड्स अ हेल्दी ॲटमॉस्फिअर, मेक्स यू कॉन्फिडंट, हेल्प्स इन फाइंडिंग द रोल मॉडेल, हेल्प्स टू फॉलो द फुटस्टेप्स ऑफ सक्सेसफुल पीपल. अगेन्स्टमध्ये आहे अचिव्हर्स कॅन बी सक्सेसफुल इन एनी ॲटमॉस्फिअर, दे आर सेल्फ कॉन्फिडंट, रिलायंट अँड डिपेंडंट, they become role models for others, they set an example for others. या ठिकाणी आपल्याला आपलं जे संगोपन आहे किंवा आपल्यावर बालवयापासूनच जे काही संस्कार होतात त्या संस्कारामुळे काही फायदे होतात असं या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर त्यासोबतच आपल्याला हेही सांगायचं आहे की केवळ संगोपन आणि संस्कारामुळेच फायदे होत नाही, तर बरेचसे फायदे हे वेगवेगळ्या गोष्टींमुळे सुद्धा होतात. तर अशा प्रकारची चर्चा आता आपल्याला करायची आहे. करूया आपण आता चर्चेला सुरुवात. पहिला पॉईंट आहे इन फेवर ऑफ द टॉपिक. पहिला मुद्दा, अपब्रिंगिंग प्लेज व्हेरी इम्पॉर्टंट रोल इन वन्स लाईफ ॲज इट प्रोव्हाइड्स अ हेल्दी ॲटमॉस्फिअर टू अवर स्टडीज अँड हेल्प्स अस चूज प्रॉपर वे टू रीच डिझायर्ड गोल. या ठिकाणी म्हटलेलं आहे की आपल्याला लहान वयापासूनच जे काही संस्कार मिळतात, जे आपलं अपब्रिंगिंग होते, त्यामुळं आपल्या अभ्यासामध्ये आणि एकंदरच आपल्याला आपलं गोल अचीव करण्यामध्ये फार मदत होते आणि आपण आपलं जे डिझायर गोल आहे ते इझिली प्राप्त करू शकतो. तर याच्या विरोधामध्ये असं बोलता येईल, वी कांट से अपब्रिंगिंग इज हेल्पफुल फॉर सक्सेसफुल अचिव्हर्स. अचिव्हर्स कॅन बी सक्सेसफुल इन एनी ॲटमॉस्फिअर. इफ वन डिसाइड्स अँड टेक्स फर्म इनिशिएटिव्ह, ही कॅन इझिली रीच हिज डेस्टिनेशन आफ्टर कमिंग फ्रॉम अ व्हेरी ॲडवर्स अपब्रिंगिंग टू. आपण आता विरोधामध्ये बोलायचं आहे तर आपण असं म्हणूया की केवळ चांगलं अपब्रिंगिंग असल्यामुळेच आपण सक्सेसफुल होऊ असं काही नाही. जे अचिव्हर्स असतात ते नेहमीच सक्सेसफुल राहतात. कोणत्याही ॲटमॉस्फिअरमध्ये परिस्थिती कशीही असो, अचिव्हर्स नेहमी अचिव्हर्स असतात. आणि जर आपण ठरवलं आणि जर आपण एखादा इनिशिएटिव्ह घेतला तर आपण आपलं गोल, आपलं डेस्टिनेशन इझिली प्राप्त करू शकतो. त्यासाठी परिस्थिती ही कितीकही ॲडवर्स असली तरीही काही फरक पडणार नाही आणि आपलं अपब्रिंगिंग हे कसंही जरी असलं तरीही आपण आपलं गोल अचीव करू शकतो. आता पाहूया दुसरा मुद्दा. मुद्द्याच्या समर्थनात बोलूया इन फेवर ऑफ टॉपिक. अपब्रिंगिंग मेक्स अस कॉन्फिडंट. कॉन्फिडन्स इज गेन फ्रॉम अवर व्हर्च्यूज दॅट आर inculcated in us from our childhood. If we are well brought, we are definitely confident. आता हा दुसरा मुद्दा आहे की जर आपलं पालनपोषण, संगोपन, आपल्यावर उचित संस्कार झाले तर आपण कॉन्फिडंट असतो. कॉन्फिडन्स हा गेन केला जातो, प्राप्त केला जाऊ शकतो. जे काही व्हर्च्यूज म्हणजे सद्गुणांची आपल्यामध्ये रुजवणूक केली जाते आपल्या बालपणापासून, त्यामधून. म्हणजेच काय, तर आपल्याला कॉन्फिडंट जर बनायचं असेल तर आपल्यावर त्या प्रकारचे संस्कार झाले पाहिजे, तसं आपलं अपब्रिंगिंग झालं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. आता पाहूया अगेन्स्ट द टॉपिक, या टॉपिकच्या विरोधात. दोज हू आर सेल्फ कॉन्फिडंट, रिलायंट अँड इंडिपेंडंट, दे डोंट नीड सपोर्ट फ्रॉम एनी टाईप ऑफ सोर्स लाईक अपब्रिंगिंग एक्सेट्रा. दे गॅदर कॉन्फिडन्स बाय देमसेल्स. तर या ठिकाणी म्हटलेलं आहे की जर तुम्ही कॉन्फिडंट असाल, रिलाय असाल, स्वतःवर तुमचा विश्वास असेल आणि इंडिपेंडंट असाल, स्वतंत्र असाल, तुम्ही कोणावरही अवलंबून नसाल, तर तुम्हाला कॉन्फिडन्स गॅदर करण्यासाठी तुमच्या अपब्रिंगिंगची जरूरत नाही. तुम्ही तसाच तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स निर्माण करू शकतात आणि तुमच्यावर कुठले संस्कार झाले किंवा नाही झाले तरीही त्याचा काही फार फरक पडणार नाही.
म्हणजेच काय तर तुम्हाला कॉन्फिडन्स गॅदर करण्यासाठी, तुम्हाला स्वतःला कॉन्फिडंट असण्यासाठी अपब्रिंगिंग तुमचं कसं आहे किंवा अपब्रिंगिंगसारख्या कुठल्याही गोष्टीची तुम्हाला गरज नसते. आता पाहूया तिसरा मुद्दा इन फेअर ऑफ टॉपिक. अपब्रिंगिंग हेल्प्स अस फाइंड द रोल मॉडेल बिकॉज वी हॅव ऑलरेडी हर्ड ऑर नोन अबाउट सच पर्सनॅलिटीज. We follow them and choose them our role models and we need not follow or look for others. आता आपलं अपब्रिंगिंग झालेलं आहे, आपल्यावर संस्कार झाले आणि आपल्या जीवनामध्ये काही महत्त्वपूर्ण असे लोक आले, काही पर्सनॅलिटीज आल्या आणि आता त्या पर्सनॅलिटीजला आपण आपले रोल मॉडेल मानायला लागलो. तर या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की जर तुमच्या जीवनामध्ये जर असे संस्कार झालेले असले आणि अशा लोकांचा सहवास तुम्हाला जर लाभलेला असेल तर तुम्हाला रोल मॉडेलसाठी दुसऱ्या लोकांकडे पाहण्याची, दुसऱ्या रोल मॉडेलचा शोध घेण्याची काहीही गरज नसते, कारण तुम्हाला तसे लोक तुमच्या जीवनामध्ये आलेलेच आहे. म्हणून अपब्रिंगिंग हे अशा गोष्टींसाठी, आपले रोल मॉडेल सेट करण्यासाठी अपब्रिंगिंग हे फार महत्त्वाचं असते, असं आपण इन फेअर ऑफ टॉपिक सांगू शकतो. आता आपण सांगूया अगेन्स्ट द टॉपिक. इन द फ्लो ऑफ लाईफ वी चूज अवर रोल मॉडेल्स अँड they vary time to time and place to place. We should not rely upon something like upbringing to choose role model. Even we are not sure whether chosen role model is correct or not, fruitful or not. So we must try to become role models for others. आता विरोधामध्ये या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की लहानपणापासूनच आपल्यावर काही संस्कार झालेच पाहिजे असं या ठिकाणी म्हटलं नाही. तर असं म्हटलेलं आहे की जीवनामध्ये वेळेनुसार आणि परिस्थितीनुसार, ठिकाणानुसार आपले रोल मॉडेल्स बदलत असतात आणि वेळ पाहून आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रोल मॉडेलची निवड करावी लागते. आपण निवडलेले रोल मॉडेल्स हे नेहमीच फ्रूटफुल असतील, करेक्ट असतील असं काही नाही. त्यामुळे आपण रोल मॉडेल्स निवडल्यापेक्षा आपण असं काही केलं पाहिजे की लोकांनी आपल्याला रोल मॉडेल म्हणून मान्यता दिली पाहिजे. आपणच लोकांसाठी रोल मॉडेल असलो पाहिजे. चौथा मुद्दा पहिल्यांदा पाहूया इन फेअर ऑफ द टॉपिक. अपब्रिंगिंग हेल्प्स अस टू फॉलो द फूटस्टेप्स ऑफ सक्सेसफुल पीपल. ॲज वी आर अवेअर ऑफ सच सक्सेसफुल पीपल वी डोंट हॅव टू फेस डिफिकल्टी इन अवर रूट ऑफ सक्सेस. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे की आपला जो जीवनाचा मार्ग आहे, जो यशाकडे जाणारा आहे, सक्सेसकडे जाणारा आहे, तो यशाचा मार्ग जर आपण काही सक्सेसफुल लोकांच्या फूटस्टेप्सला जर फॉलो केलं, त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून जर आपण आपलं मार्गक्रमण केलं तर आपणही यशाकडे वाटचाल करू शकतो. म्हणजे यशस्वी होण्यासाठी किंवा यशाकडे वाटचाल करण्यासाठी काही यशस्वी लोकांचं अनुकरण आपण केलं पाहिजे. जर आपण केलं तर आपल्या मार्गामध्ये कुठल्याही समस्या येणार नाही, कुठल्याही डिफिकल्टीजचा आपल्याला सामना करावा लागणार नाही. आता पाहूया याच्या अगेन्स्ट द टॉपिक. We cannot have godfathers all the times, so we ourselves have to set an example for others by our hard work. We have to try to become so ideal or so successful that people would follow our footsteps. And we don't have to follow the footsteps of others. यशस्वी बनण्यासाठी आपल्याकडे कोणीतरी गॉडफादर असेलच असं नाही. त्यामुळे आपल्याला स्वतःलाच असं काही एक्झाम्पल सेट करावं लागेल, खूप कठोर परिश्रम करावं लागेल आणि लोकांसमोर एक आदर्श प्रस्थापित करावा लागेल. म्हणजे आपल्याकडे जरी कुणी सक्सेसफुल पर्सन नाही, पण आपल्या कठोर मेहनतीतून आपणच सक्सेसफुल बनावं, जेणेकरून लोकांनी आपल्या फूटस्टेप्स फॉलो केल्या पाहिजे. आपण लोकांच्या फूटस्टेप्स फॉलो करणे किंवा लोकांच्या फूटस्टेप फॉलो करण्याची आपल्याला गरजच पडायला नको, असं काहीतरी काम आपण केलं पाहिजे. पुढचा प्रश्न. गो थ्रू द टेक्स्ट अगेन अँड डिस्क्राईब द सेकंड इनिंग्स ऑफ द रायटर इन युअर ओन वर्ड्स. आता रायटरच्या 2 इनिंग्स या पाठामध्ये आहे, तर आपल्याला सेकंड इनिंग्स डिस्क्राईब करायची आहे आपल्या स्वतःच्या शब्दामध्ये या पाठाचा आधार घेऊन. आफ्टर वर्किंग फॉर ऑल सॉफ्टवेअर कंपनीज फॉर मेनी इयर्स, रायटर स्टार्टेड हिज सेकंड इनिंग्स ॲज अ रायटर. He wrote 34 books in Marathi and most of them became bestseller of that time. Writer's books brought positive changes in the life of thousands of readers. According to writer, his autobiography and other books related to psychology made people depression free. Books about science and management gave rise to successful businessmen. Some started to understand economics by his books related to economics. लेखकांनी आपली सेकंड इनिंग एक रायटर म्हणून केली. मराठी भाषेमध्ये त्यांनी लिहायला सुरुवात केली आणि जवळजवळ 34 पुस्तकांचं लेखन त्यांनी मराठी भाषेमध्ये केलं.
लेखक म्हणतात की माझे बुक्स हे बेस्ट सेलर होते. त्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात ते विकल्या जायचे आणि हजारो वाचकांनी ते वाचल्यानंतर त्यांच्या जीवनामध्ये फार सारे पॉझिटिव्ह चेंजेस आले. लेखक सांगतात की त्यांचं ऑटोबायोग्राफी आणि सायकॉलॉजीशी संबंधित पुस्तकांना वाचून बरेचसे लोक डिप्रेशन फ्री झाले. काही लोकांनी आत्महत्या करायचं थांबवलं. त्यांचे सायन्स आणि मॅनेजमेंटशी संबंधित पुस्तके वाचून बरेचसे बिझनेसमॅन निर्माण झाले आणि लोकांना इकॉनॉमिक्स समजायला लागलं. त्यांचे जे पुस्तकं होते इकॉनॉमिक्सशी संबंधित त्या पुस्तकांचं वाचन केल्यानंतर. तर अशा प्रकारे लेखकांनी जे पुस्तकं लिहिले त्या पुस्तकांचा वाचकांच्या मनावर, वाचकांच्या जीवनामध्ये त्याचा फार मोठा प्रभाव पडला. यासोबतच ही रोट डिफरंट बुक्स रिलेटेड टू सायन्स, मॅथ्स, इकॉनॉमिक्स, म्युझिक, हेल्थ, इंग्लिश लिटरेचर, वेस्टर्न फिल्म्स, etc. It is seen that his books touch the hearts of thousands of readers. The second inning of writer as a writer was very successful, and this was possible due to the excellence writer had gained throughout his life. आणि या सेकंड इनिंगमध्ये रायटरने सायन्स म्हणजे विज्ञान, गणित, अर्थशास्त्र, संगीत, आरोग्य, इंग्रजी साहित्य, पाश्चिमात्य चित्रपट आणि विविध विषयांवर खूप साऱ्या पुस्तकांचं लेखन केलं. लेखकांच्या मतानुसार त्यांच्या पुस्तकांनी हजारो वाचकांच्या मनाला स्पर्श केला, त्यांच्या हृदयाला हात घातला आणि लेखकाची ही जी सेकंड इनिंग आहे ती अतिशय सक्सेसफुल राहिलेली आहे. आणि ती सक्सेसफुल राहण्याचं कारण म्हणजे लेखकानं त्यांच्या आयुष्यामध्ये मिळवलेलं एक्सलन्सच्या भरोशावर ते आज एक सक्सेसफुल रायटर म्हणून आपल्यासमोर आहेत. पुढचा प्रश्न A2 मधलं पहिलं. Read the text again and make a list of great Indian and foreign personalities who had a great impact on Achyut Godbole during his childhood. One is done for you. Poets, विंदा करंदीकर. तर आता लेखकाच्या जीवनामध्ये भारतीय काही लेखक आहेत किंवा काही परदेशी पण काही पर्सनॅलिटीज आहेत ज्यांचा फार मोठा प्रभाव अच्युत गोडबोले यांच्या जीवनावर राहिलेला आहे. तर असे कोण आहे त्या लेखकांची यादी या ठिकाणी एक चार्ट आहे तो आपल्याला कंप्लीट करायचा आहे. पोएट्स कोणते कवी, रायटर्स कोणते रायटर्स, म्युझिशियन्स, ड्रॅमॅटिस्ट आणि पेंटर्स. तर या पाठामध्ये या सर्वांची नावं आलेली आहेत. आपल्याला आता हा चार्ट कंप्लीट करायचा आहे. पोएट्स विंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर, वसंत बापट, केशव सूत, मर्ढेकर. त्यानंतर रायटर्स चार्ल्स डिकेन्स, थॉमस हार्डी. म्युझिशियन पंडित कुमार गंधर्व, पंडित भीमसेन जोशी, पंडित जसराज आणि मोझार्ट. ड्रॅमॅटिस्ट शेक्सपियर आणि पेंटर्स व्हॅन गो, मायकल एंजेलो. तर अशा प्रकारच्या सर्व इंडियन आणि फॉरेनर पोएट्स, रायटर्स, म्युझिशियन, ड्रॅमॅटिस्ट आणि पेंटर्स यांचा उल्लेख या पाठामध्ये आलेला आहे. प्रश्न क्रमांक A2 मधला सेकंड. Find different techniques used by the writer to learn science and mathematics. One is done for you. सायन्स, विज्ञान आणि गणित हे शिकण्यासाठी लेखकाने काही टेक्निकचा वापर केला. तर ते टेक्निक्स कोणते होते तर या ठिकाणी आपल्याला एक दिलेलं आहे की ते तंत्र, ते टेक्निक्स कोणत्या युक्त्या लेखकांनी वापरल्या. पहिलं टेक्निक वापरलं A. The writer used to appreciate the inherent beauty of this subject. गणित आणि विज्ञानाच्या संदर्भात या दोन्हीही विषयांची लेखकाला गोडी निर्माण झाली पाहिजे, आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी लेखकाने इनहेरंट ब्युटी म्हणजे जे काही नैसर्गिक सौंदर्य आहे या विषयाचं त्याला ॲप्रिशिएट करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारे या दोन्हीही विषयांचं आकलन लेखकाला आता व्हायला लागलं. दुसरं टेक्निक B. ही फाउंड न्यूटन्स लॉ ऑफ मोशन ब्युटिफुल. म्हणजे त्यांना आता न्यूटनचा जो लॉ होता, लॉ ऑफ मोशन, गतिविषयक एक सिद्धांत, तो त्यांना सुंदर वाटायला लागला. आणि पायथागोरियन्स थेरम एलिगंट. आणि पायथागोरसचा जो सिद्धांत आहे जो काटकोन त्रिकोणाशी संबंधित आहे तो त्यांना एलिगंट म्हणजे आकर्षक, मनमोहक वाटायला लागला. C. ही लव्ड सॉल्विंग प्रॉब्लेम्स ऑफ मॅथमॅटिक्स अँड फिजिक्स ऑफ 9th स्टँडर्ड व्हेन ही वॉज इन 7th स्टँडर्ड. लेखक ज्या वेळेला 7व्या वर्गामध्ये होते त्याच वेळेला ते वर्ग 9वीचे मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सशी संबंधित प्रॉब्लेम्स सोडवत होते. त्यांनी स्वतःमध्येच ती आवड निर्माण केली होती आणि हे सुद्धा त्यांचं एक टेक्निक होतं सायन्स आणि मॅथ समजून घेण्यासाठी. आणि शेवटचं D. ही डेव्हलप्ड प्रॉब्लेम सॉल्विंग ॲटिट्यूड विच एनेबल्ड हिम टू थिंक लॉजिकली अँड क्विकली.
लेखकांनी प्रॉब्लेम सॉल्व्हिंग ॲटिट्यूड म्हणजे एखादा प्रश्न, एखादं गणित किंवा कुठलीही समस्या, त्या समस्येचं निराकरण करणे, त्या प्रश्नाचं उत्तर शोधल्याशिवाय त्यांना समाधानच मिळत नव्हतं. तर असा एक दृष्टिकोन, असा त्यांचा स्वभाव त्यांनी निर्माण केला होता आणि त्यामुळेच त्यांच्या जीवनामध्ये प्रत्येक प्रश्नाला लॉजिकली आणि क्विकली फाइंड आउट करणे, सॉर्ट आउट करणे याची एक गोडी त्यांना निर्माण झाली आणि तशीच सवय त्यांच्या उर्वरित आयुष्यामध्ये, पुढील आयुष्यामध्ये त्यांना लागली आणि या विषयांची आवडसुद्धा निर्माण झाली. प्रश्न क्रमांक A2 मधलं थर्ड. द रायटर फेस्ड न्यूमरस प्रॉब्लेम्स व्हाईल कम्युनिकेटिंग इन इंग्लिश बिकॉज. लेखकाला इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधताना, इंग्लिशमध्ये कम्युनिकेशन करताना खूप सारे प्रश्न पडले, खूप साऱ्या समस्या त्यांच्यासमोर आल्या, खूप साऱ्या प्रॉब्लेमचा त्यांना सामना करावा लागला. तर याची काय कारणे होती? तर कारणे पुढीलप्रमाणे. पहिलं कारण ए, ही हॅड हिज एंटायर एज्युकेशन इन मराठी. त्यांचं संपूर्ण शिक्षण हे मराठी भाषेमध्ये झालं होतं, त्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये कन्व्हर्सेशन करताना खूप साऱ्या समस्या यायच्या. बी, मोस्ट ऑफ द स्टुडंट्स अँड प्रोफेसर्स यूज टू कन्व्हर्स इन इंग्लिश वेअर ॲज हिज इंग्लिश वॉज व्हेरी पुअर. IITला गेल्यानंतर खूप सारे शिक्षक, जवळजवळ सर्वच शिक्षक आणि बरेचसे विद्यार्थी इंग्रजी भाषेमध्ये संवाद साधायचे. लेखकांचं इंग्रजी मात्र फारच पुअर होतं. सी, सम ॲरोगंट स्टुडंट्स यूज टू फुल हिज लेग अँड टीज हिम फॉर हिज वीक इंग्लिश. काही उद्धट मुलं लेखकांना चिडवायचे कारण यांचं इंग्लिश फार चांगलं नव्हतं. डी, ही हॅड डेव्हलप्ड an inferiority complex because of poor English, weak vocabulary, awkward construction of English sentences. आणि लेखकाचं पुअर इंग्लिश, खूपच कमजोर अशी वोकॅब्युलरी, त्यांचे सेंटेन्स पॅटर्न जो होता, कन्स्ट्रक्शन अतिशय ऑकवर्ड, आणि यामुळे लेखकांमध्ये एक इन्फेरियरिटी कॉम्प्लेक्सची भावना निर्माण झाली. त्यांना असं वाटायला लागलं की आपण खूप कमी आहो इतरांच्या तुलनेमध्ये. प्रश्न क्रमांक A2 मधला फोर्थ. द रायटर वॉज कम्प्लिटली स्टम्प्ड बिकॉज हिज. आता रायटर हे पूर्णतया स्टम्प्ड झाले, गोंधळून गेले. त्यांना आता हे कळायला मार्ग नव्हता की आता काय केलं पाहिजे. तर याचं कारण काय होतं? याचं कारण होतं वोकॅब्युलरी वॉज व्हेरी वीक, स्पोकन इंग्लिश वॉज पॅथेटिक, प्रोनाऊन्सिएशन वॉज व्हेरी टेरिबल, आणि डी, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्सेस वॉज व्हेरी ऑकवर्ड. तर विद्यार्थी मित्रांनो, ही होती ब्रेनस्टॉर्मिंग ॲक्टिव्हिटी पार्ट 1 फ्रॉम द लेसन वोएजिंग टुवर्ड्स एक्सलन्स बाय अच्युत गोडबोले. आणि विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर याला नक्कीच लाईक करा, हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, आणि जर आपण या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य करा. थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. थँक्स लॉट फॉर बीइंग विथ मी.